Thank you so much. God bless you. तुम्हा सर्वांच्या खूप खूप धन्यवाद. प्रभू तुम्हाला आशीर्वादित I करो. believe you're happy and blessed. माझा विश्वास आहे Hello. तुम्ही आनंदित आहे, आशीर्वादित Yes. आहे Keep smiling. आणि हसत राहा. There is strength in laughter. आणि हास्यामध्ये सामर्थ्य आहे. Amen. There is power in laughter. आणि हास्यामध्ये सामर्थ्य आहे. Even the medical people will say that. आणि औषधी लोक देखील असं म्हणेल. Amen. They agree with the Bible. आणि ते शास्त्राबरोबर सहमत आहे. The Bible says laughter is a good medicine. आणि शास्त्र म्हणत आहे हास्य एक चांगलं औषध आहे. Be joyful. आनंदी राहा. Be happy. हर्षित व्हा. Don't fight at home. आणि घरी भांडू नका. Amen. Amen. Don't grieve. आणि शोक करू नका. Don't blame God. आणि देवावर दोष लावू नका. God is not behind your problems. आणि देव तुमच्या समस्याच्या मागे नाही. Once you know this, एकदा तुम्हाला हे then you समजले know what to do. मग तुम्हाला कळतो की तुम्ही काय केले If you पाहिजे. think God is your problem, जर तुम्हाला वाटते देवच तुमची then you समस्या try आहे to do everything to please Him, मग तुम्ही प्रत्येक गोष्टी करत आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी and you'll have fear. आणि तुमच्या मनात भीती असेल. But God is not your problem. पण देव तुमच्या समस्याच्या मागे नाही. Amen. आमेन. Okay, let's pray. आपण प्रार्थना Father, करूया. we thank you पिता तुला धन्यवाद देतो that the Bible, that is the truth, की शास्त्र जो पवित्र which सत्य is from आहे heaven, जो स्वर्गातून आहे says that God is a good God म्हणत आहे की देव एक चांगला देव आहे and He never changes. आणि देव कधीच बदलत नाही. Thy word never changes. तुझे वचन कधीच बदलत नाही. So Father, म्हणून पिता that gives us confidence आणि हीच गोष्टी आम्हाला आत्मविश्वास देतो and we can trust you, आणि आम्ही तुमच्यावर भरोसा करू शकतो knowing हे जाणून that you will be good to us. की तू आमच्याकडे चांगलंच असेल. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you for sending Jesus. येशूला पाठवण्यासाठी धन्यवाद. Because of sin, पापामुळे we were disqualified आम्ही अपात्र झालो and we could have never been qualified by our own merit. आणि आमच्या स्वतःच्या योग्यतेने आम्ही कधीच पात्र झालो नसतो. You know it and you knew it. आणि तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला अगोदरच ठाऊक आहे. So, you made a beautiful plan, म्हणून तुम्ही एक सुंदर योजना केली. eternal plan, सार्वकालिक by योजना sending केली. Jesus येशू ख्रिस्ताला पाठवून for our sake, आमच्या करिता so that we could be qualified जेणेकरून आम्ही पात्रवान होऊ to शकतो be blessed आशीर्वादित व्हायला now and forever. आता आणि युगानुगसाठी. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू You're the most precious. की तू खूपच मूल्यवान आहे. Thank you. धन्यवाद. You're our Savior. तू आमच्या तारणहार आहे. Thank you, Holy Spirit, धन्यवाद पवित्र आत्मा that you have chosen to come to live in us. की तुम्ही निवड केले की तुम्ही आमच्यामध्ये येऊन राहणार. We are not abandoned. आम्ही त्यागलेले लोक नाही. No. नाही. Because of you living in us, आणि तू आमच्यामध्ये राहत आहे म्हणून we are your children. आम्ही तुमचे लेकरं आहे. Thank you, Father. धन्यवाद. And thank you for all those who have come आणि सर्व लोक जे आले त्यांच्यासाठी to धन्यवाद hear देतो. from you तुझ्यापासून ऐकायला and be blessed. आणि आशीर्वादित व्हायला Thank you for separating themselves आणि स्वतःला वेगळं करण्यासाठी धन्यवाद. to come and attend to you आणि येऊन इथे उपस्थित व्हायला as Mary did that जसं मरियाने केले in the Bible. शास्त्रामध्ये. Thank you, Father. धन्यवाद We resist पिता. the devil आम्ही शैतानाचा विरोध in करतो Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Yeah. Kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, our God is a good God. आमचा देव एक चांगला देव We आहे need to believe according to the Bible आणि शास्त्रानुसार आम्ही विश्वास केला पाहिजे to be blessed. आशीर्वादित व्हायला. You cannot go contrary to God's word आणि देवाच्या वचनाच्या विपरीत आपण जाऊ शकत and नाही think of being blessed. आणि आपण विचार करू शकत नाही की आम्ही आशीर्वादित No. होणार नाही. Only when you agree with His word, फक्त जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाबरोबर you agree सहमत with आहे heaven, तुम्ही स्वर्गाबरोबर and सहमत the आहे door opens for blessings. आणि आशीर्वादासाठी आपल्यासाठी दार उघडतो. That's why it's very important म्हणून खूप महत्वाचे that आहे we must know the word. की आपल्याला वचन समजले पाहिजे. The word of God is God's mind, God's will for us. आणि देवाचे वचन आहे देवाचे मन आणि देवाची मर्जी आपल्यासाठी. And no one is so powerful to go against His will. आणि खूपच आपण त्याच्या इच्छाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. कोणी पण जाऊ शकत नाही. In heaven, स्वर्गामध्ये everything goes by His will. प्रत्येक गोष्टी त्याच्या मर्जीनेच जातो. Amen. Amen. No one goes against His आणि will. कुणी त्याच्या इच्छाच्या विरुद्ध जात नाही. Only on this earth, फक्त या where पृथ्वीवर there is sin and the devil, जिथे पाप आहे आणि शैतान आहे he influences people तो लोकांना प्रभावित to करतो go against God's will, God's truth. देवाच्या इच्छाच्या विरुद्ध देवाच्या सत्याच्या विरुद्ध जाण्यासाठी. And that
that is the reason we close the door of blessing. आणि हीच कारण आहे की आपण आशीर्वादाचे दार बंद करतो. We cannot walk with God आपण देवाबरोबर चालू unless शकत we नाही agree with Him. जोपर्यंत आपण देवाबरोबर सहमत होत That's नाही what the तोपर्यंत. Bible says. आणि असं शास्त्र How म्हणत आहे. can two walk together आणि कसं दोन लोक एकत्र चालू शकत unless they आहेत agree? जोपर्यंत ते सहमत होत So नाही. when you know the word, म्हणून जेव्हा तुम्हाला वचन you माहिती आहे agree with Him तुम्ही देवाबरोबर सहमत and you आहात walk with Him, आणि तुम्ही देवाबरोबर चालत आहात and that is God's will, आणि ही देवाची मर्जी and आहे the devil can do nothing. आणि शैतान काहीच करू He शकत cannot नाही go against God's will. आणि शैतान देवाच्या मर्जीच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. Amen. When आमेन. you're walking by His word, you're walking by God's will. जेव्हा तुम्ही वचनाने चालत आहे तेव्हा तुम्ही देवाच्या मर्जीने चालत आहात There the devil can do any harm. आणि शैतान काही इजा करू शकत नाही. Amen. आमेन. When you're not walking with Him, जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालत when नाही you're contrary to God's word, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाच्या विपरीत you're आहात not agreeing with heaven, आणि तुम्ही स्वर्गाबरोबर सहमत नाही then the devil attacks. मग शैतान हमला करतो. Amen. आमेन. So it's very important you must know the truth म्हणून खूप महत्त्वाचे आहे की आपण सत्य जाणून घेतले and पाहिजे agree with the truth. आणि सत्याबरोबर सहमत And झाले once you पाहिजे. agree with the truth, आणि एकदा तुम्ही सत्याबरोबर you're सहमत walking झाले with God. तुम्ही देवाबरोबर चालत You're walking आहात according to His will. आणि त्याच्या मर्जी अनुसार तुम्ही चालत आहात. Amen. आमेन. And the devil cannot come against you. आणि शैतान तुमच्या विरुद्ध येऊ शकत That's why नाही. there's so much protection म्हणून आपल्याला खूप संरक्षण आहे when you know the word. जेव्हा तुम्हाला वचन माहिती आहे. Because knowing the word is knowing God. कारण वचन जाणणे म्हणजे देवाला ओळखणे And आहे doing His word is walking in the will of God. आणि त्याच्या वचन करणे म्हणजे देवाच्या मर्जीमध्ये इच्छेमध्ये In the चालणे way of His will, you'll not find the devil. आणि त्याच्या मर्जीच्या रस्त्यामध्ये तुम्हाला शैतान दिसणार नाही. No. नाही. Only when you're contrary to God's will, you'll meet the devil. जेव्हा तुम्ही देवाच्या मर्जीच्या विपरीत जाताय तेव्हाच तुम्ही शैतानाला भेट Okay. देतात. God delights in seeing you prosper. आणि तुम्ही समृद्ध होत आहे हे पाहायला प्रभूला खूप खूप आनंद वाटत That's आहे God's desire. आणि ही देवाची इच्छा आहे. You know, many don't know this. अनेक लोकांना माहिती नाही They don't know that God wants to see you in prosperity. आणि त्यांना माहिती नाही की देवाला आवडत आहे की तुम्ही समृद्ध होत आहे हे देवाला बघून खूप आवडत आहे. God wants to see you successful. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही यशस्वी झाले पाहिजे. Today in the morning, आज I was सकाळी telling my wife, पास्टर मला सांगत होते many times I speak some revelations. अनेकदा माझ्याशी खूप प्रकटीकरण बोलतात God has given us good talents. आणि प्रभूने आम्हाला चांगलं गुण He's दिलेली given आहे everyone good आणि talents. प्रभूने प्रत्येक लोकांना गुण दिलेली आहे Some have not used it. आणि काही लोकांनी त्याचा उपयोग केला नाही Some don't know about it. आणि काही लोकांना त्यांच्या गुणाविषयी माहिती Some नाही. due to various reasons काही लोक वेगवेगळ्या कारणामुळे have been put down आणि ते खाली लेखले गेले and they आहेत didn't use their talents. आणि त्यांनी आपल्या गुणांचा उपयोग केला नाही. I was telling my wife, पास्टर मला सांगत होते sometimes babies die. आणि कधी कधी बाळ मरण पावतात In that baby is knit God's talent. आणि त्या बाळामध्ये देवाने खूप गुण विणले होते That baby could have done something great. आणि तो बाळ खूप महान केला असता Amen. Maybe some discoveries, आणि काहीतरी शोध केला असता maybe in medical field, आणि औषधी क्षेत्रामध्ये or to better live on this earth. किंवा ह्या पृथ्वीमध्ये उत्तम जगण्यासाठी काय Because शोध केला असता. God sends a baby with a talent. कारण देव बाळाला एक गुण देऊन And पाठवतो every talent is the blessings for the blessing of आणि mankind. प्रत्येक जो गुण आहे मनुष्य जातीच्या आशीर्वादासाठी आहे. And in these days, the devil tries to kill the baby. आणि ह्या दिवसामध्ये शैतान बाळांचा वध करायचा Because in प्रयत्न these करतो. times, God sends such talents कारण ह्या काळामध्ये देव इतका गुण पाठवतो that will be very important for God's kingdom जो work. खूप महत्वाचा असेल देवाच्या राज्याच्या कामासाठी. I gave this message long time back. आणि खूप वेळेपूर्वी पास्टरांनी हे संदेश दिले होते. Amen. So when a baby dies, म्हणून जेव्हा एक बाळ मरण that talent पावतो is gone. तो गुण जातो Maybe that talent could have solved many problems. आणि कदाचित तो गुण खूप समस्याला दूर केले असते The devil knows it. आणि शैतानाला माहिती होता. Amen. Amen. But that baby will be using the talent in heaven. पण तो जो बाळ आहे आपला गुण स्वर्गामध्ये उपयोग No करणार talent आणि dies. कुठलाही गुण मरण पावत नाही. Only those who go to hell, फक्त जे नरकात जात आहे that talents become a waste. त्यांचे जे गुण आहे व्यर्थ जातो. Amen. आमेन. Many children have talents, अनेक लेकरांमध्ये गुण but आहे many parents, due to their selfish reasons, have put down the talents and made them to do something else. अनेक आई वडील स्वार्थी कारणांसाठी त्यांच्या बाळांच्या गुण वाढवले नाही आणि त्यांना इतर कुठल्या तरी कामामध्ये लावले. Hello, don't be offended, but this is true. आणि नाराज होऊ नका पण ही खरी गोष्टी आहे. पेरेंट्स का खुद का इच्छा रहता, ओ क्या तुम तबला बजाते बैठे, ओ क्या म्यूजिक बजाते रहता, ओ तुम गाना गाते रहता, हमेशा पढ़ाई करो जाओ. हाँ, ये क्या ऐसा हम लोग बोलते हैं, बट हम लोग ये नहीं सोचा कि उसके अंदर वो टैलेंट है, इसके वजह से बजाता है, वो टैलेंट है इसके वजह से गाता है, वो टैलेंट है इसके लिए कुछ डिस्कवरी कर रहा है. We don't
realize that. आपल्याला हे कळत नाही. Amen. आमेन. Because we don't know. कारण आपल्याला माहिती नाही. That's why many talents are put down. म्हणून अनेक जे गुण आहे आपण त्याला खाली Maybe this देतो. world could have been a better place आणि हे जग चांगले जागा असू शकतो if it have recognized the talents. जर आपण त्या गुणाला ओळखले असते But the तर. devil took away many talented people पण शैतानाने खूप गुणवंत लोकांना घेऊन गेले and defiled their आणि talents. त्यांच्या गुणाला दूषित केले Uses for his purpose. आणि त्याच्या कामासाठी त्यांनी उपयोग केला Instead of being a blessing for mankind, he is destroying mankind. आणि मनुष्य जातीसाठी आशीर्वाद होण्याच्या ऐवजी तो मनुष्य जातीचा नाश करत For आहे. example, maybe good songs. आणि उदाहरणासाठी चांगली गीत God gave that talent to that person. आणि प्रभूने ते गुण त्या व्यक्तीला दिले He could sing good songs आणि तो चांगला गीत गाऊ that will शकत होता entertain mankind. जो मनुष्य जातीच्या In a मनोरंजन right करू way. शकत आहे योग्य रीतीने. But the devil influences them पण शैतान त्यांना to प्रभावित sing करतो. negative kind of songs. नकारात्मक प्रकारच्या गीत Lustful गायला, songs, वासनामय गीत violent गायला, songs. हिंसाचे गीत Instead गायला of being a blessing, आशीर्वाद होण्याच्या it's ऐवजी become a curse. आणि ते एक शाप बनत Are आहे. you understanding this? तुम्हाला हे कळत आहे का? You need to get many revelations from heaven. आणि तुम्हाला स्वर्गातून खूप प्रकाश प्राप्त झाले पाहिजे. So God is a good God. म्हणून देव एक चांगला देव आहे He loves to bless his children. आणि त्याच्या लेकरांना आशीर्वाद द्यायला त्याला With खूप आवडतं. prosperity. उन्नतीने. He will surely bless the work of your hands. आणि तुमच्या हाताच्या कामाला तो नक्कीच When you आशीर्वादित करेल. know जेव्हा तुम्हाला कळेल that God wants to bless you. की देवाला तुम्हाला आशीर्वादित करायची इच्छा Because when आहे. you know something, कारण जेव्हा तुम्हाला काय माहिती it आहे gives you faith to believe, आणि ही गोष्टी तुम्हाला विश्वास देतो प्राप्त to करायला. receive. प्राप्त करायला. Amen. Amen. If you don't know something, जर तुम्हाला काय माहिती your नाही faith won't work to receive. मग तुमचा विश्वास काम करणार नाही प्राप्त In fact, you will करण्यासाठी be going against him. आणि खरोखर तुम्ही देवाच्या विरुद्ध जाणार. So the word of God, when you know, open the door for blessings. म्हणून देवाचे वचन जेव्हा तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी आशीर्वादाचा दार उघडतो. Amen. Amen. So God wants to bless your hands. म्हणून देवाला तुमच्या हाताला The work आशीर्वाद of your hands. तुमच्या हाताच्या कामाला He आशीर्वाद wants to करायचा heal आहे. your body. तुमच्या शरीराला आरोग्य द्यायचं He wants आहे to bless you with finance. आणि तुम्हाला पैशाने आशीर्वादित करायची He इच्छा wants to आहे bless your family too. आणि तुमच्या कुटुंबाला देखील देवाला आशीर्वादित करायची इच्छा Maybe आहे. some of you were prosperous before, कदाचित तुमच्यापैकी काही लोक समृद्ध असेल and now आधी maybe you're saying, why I'm going through all these problems? आणि आता तुम्ही म्हणत असेल मी आता ह्या समस्यातून का जात आहे Why is God doing this? आणि देव असं का करत Why आहे is God doing that? आणि देव तसं का करत आहे. Last week I was praying for one lady आणि मागच्या आठवड्यापासून एक स्त्रीसाठी प्रार्थना करत on, होते on Tuesday. आणि मंगळवारी As I was praying, generally she fell down, आणि जसं पास्टर सामान्यरीत्या प्रार्थना करत होते ती and पडली I had to go down. आणि पास्टरांना खाली जावं And when लागले I was praying for her, आणि जेव्हा पास्टर तिच्यासाठी प्रार्थना करत she होते was telling God, आणि ती देवाला म्हणत होती she had cancer in her stomach. आणि तिच्या पोटात कर्करोग झाली होती. Why did you do this? आणि तू माझ्या बरोबर असं का Why केलं did you bring cancer? आणि कर्करोग का आणले Why are you killing me? आणि तू माझ्या खून का She was करत आहे blaming God. आणि ती देवावर दोष लावत होती. When you blame God, आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही देवावर you दोष लावता close the door to receiving. आणि तुम्ही दार बंद करत आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी You must know this. आणि तुम्हाला हे समजले पाहिजे God wants to bless you, देवाला तुम्हाला आशीर्वादित but करायची you इच्छा close the door आहे. पण तुम्ही दार बंद केले by blaming Him. त्याच्यावर दोष लावून That is unbelief. आणि तो आहे अविश्वास. Amen. आमेन. That's why many don't receive. म्हणून अनेक लोकांना मिळत If नाही. in your heart you think it is God who did that problem for you, or it's God who put that sickness, then you're closing the door to receive healing. जर तुमच्या हृदयात तुम्हाला वाटत आहे की देवाने हे समस्या घातले देवाने आजार माझ्या मध्ये टाकले मग तुम्ही दार बंद करत आहे त्याला स्वीकार करण्यासाठी. I was praying and she's blaming God. आणि पास्टर प्रार्थना करत होते आणि ती स्त्री देवावर दोष लावत She होती herself is closing the door. आणि ती स्वतः दार बंद करत आहे. Many are like that. अनेक लोक असं आहे They come for prayer, ते प्रार्थनेसाठी येतात but they come with blame in their heart, पण त्यांच्या हृदयामध्ये ते दोष घेऊन येतात with hate in the heart, आणि द्वेष घेऊन with येतात anger in their heart. राग घेऊन येतात That why God did this? की देवाने असं का केले. That is not faith. आणि हा काय विश्वास That नाही is unbelief. आणि तो अविश्वास To आहे. receive, you need to believe. आणि प्राप्त करण्यासाठी तुम्ही विश्वास केले पाहिजे. Never blame God. कधीच देवावर दोष That's why लावू in your नका. prayer, म्हणून तुमच्या प्रार्थनामध्ये sanctify this. आणि ह्या गोष्टीला In पवित्र your करा heart. तुमच्या हृदयामध्ये You always tell the Lord, आणि तुम्ही नेहमी प्रभूला सांगा maybe I don't understand why I'm going through all आणि this, मला माहिती नाही मी ह्या गोष्टीतून कशासाठी but जात one आहे thing I know, पण एक गोष्टी मला माहिती you आहे are not the source of my की problem. तू माझ्या समस्याचा स्रोत नाही. That
that's such a powerful prayer. आणि तो इतका सामर्थ्यशाली You प्रार्थना. let God work in your life. मग तुम्ही देवाला तुमच्या जीवनामध्ये काम You're करायची not परवानगी blaming द्या. God. तुम्ही देवावर दोष You're लावत letting नाही God to solve your आणि problem. तुम्ही देवाला तुमच्या समस्या दूर करण्यासाठी परवानगी You're देता telling God, you are my solution. आणि तुम्ही देवाला म्हणताय तुम्हीच माझ्या उपाय You're आहात, not my problem. तुम्ही माझी समस्या नाही. See, that is faith. आणि तो आहे विश्वास. That lets God work in your life. आणि ही गोष्टी देवाला तुमच्या जीवनामध्ये काम करायची परवानगी देतो. Amen. आमेन. It's many times it's we आणि अनेकदा आम्ही असतो hinder जो अडथळा blessing घालतो or आशीर्वादामध्ये healing किंवा आरोग्यामध्ये अडथळा घालतो because of lack of right knowledge. कारण आमच्याकडे वचनाचे योग्य ज्ञान नाही म्हणून. Amen. आमेन. So maybe you were prosperous and now you're not. आणि आधी तुम्ही समृद्ध होते पण आता तुम्ही समृद्ध नाही. But don't lose hope. पण आशा गमवू नका Don't agree with the devil's lies. आणि शैतानाच्या खोट्या बरोबर सहमत होऊ नका. He may tell you तो तुम्हाला सांगेल it is because of God you're suffering, की देवामुळे तुम्ही दुःख सोसत आहे or he may say you will not get healing. किंवा शैतान तुम्हाला बोलेल की तुम्हाला आरोग्य मिळणार Whatever he नाही. says, आणि जो काही शैतान that is बोलतो contrary to God's word. आणि तो देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे Don't agree with him. आणि शैतानाबरोबर सहमत होऊ नका. Amen. आमेन. It's in agreement when you walk with whomso you agree. आणि सहमतीमध्येच जेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर चालत आहे तेव्हाच तुम्ही एकमेकांबरोबर चालू That's शकता. what the जेव्हा Bible तुम्ही says. सहमत आहेत असं शास्त्र When you म्हणत agree आहे. with the word, जेव्हा तुम्ही वचनाबरोबर you'll be सहमत आहे walking with God. तुम्ही देवाबरोबर चालत When you आहात. disagree with the word, जेव्हा तुम्ही वचनाबरोबर you'll be सहमत नाही walking with the devil. मग तुम्ही शैतानाबरोबर Simple. चालत आहे. सोपा आहे. Amen. आमेन. Very simple. खूपच सोपा आहे. So don't agree with the devil's lies. म्हणून शैतानाच्या खोट्या बरोबर सहमत होऊ नका. God says in Deuteronomy 39, आणि अनुवाद 30:9 मध्ये ते म्हणत the आहे Lord will again delight in you आणि प्रभू परत तुमच्यामध्ये आनंद करणार and will make you prosperous. आणि तुम्हाला समृद्ध करणार There is always hope. आणि नेहमी आशा आहे. Amen. Amen. When it comes to God, जेव्हा देवाच्या बाबतीत येतो you're believing in God, तुम्ही देवावर विश्वास करणे. there's always hope. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास करत आहे नेहमी आपल्याला आशा आहे. कभी होपलेस हो जाते हैं जब भी तुम प्रभु से दूर चले जाते हो. When you turn your heart away from God, जेव्हा तुम्ही आपलं हृदय देवापासून वळवत आहे there तेव्हा is no hope. मग आपल्याला काय आशा नसतो. But with God, there is hope. पण देवाबरोबर आशा आहे. Amen. आमेन. We are so blessed आम्ही इतके आशीर्वादित आहे that God is our hope. की देवच आपली आशा आहे. Amen. आमेन. He will never change. देव कधीच बदलणार नाही. Praise God for this quality of God. आणि प्रभूच्या ह्या गुणासाठी प्रभूची स्तुती असो. Our work is to keep believing, आणि मी नेहमी विश्वास करत आहे keep your hopes alive, आणि तुमच्या आशा जीवन ठेवा. keep your faith alive, तुमच्या विश्वास जीवन ठेवा keep expecting good. आणि चांगल्या गोष्टीची अपेक्षा Why? करा. का? Because God is a good God. कारण देव एक चांगला देव आहे. He never changes आणि तो from कधी- becoming from good to bad. आणि तो चांगल्यापासून वाईटाकडे जात नाही. That's his eternal quality आणि तो देवाचा सार्वकालिक गुण आहे or internal quality. किंवा त्याच्या आतलं गुण आहे. No one can change him. आणि कुणी देवाला बदलू शकत नाही. That gives you confidence. आणि ही गोष्टी तुम्हाला अभी आत्मविश्वास सब देतो. तुम एक से प्रेम करता है, क्या मानो उसको कौन बदल सकता है? Isn't it? होय ना. तो कल बोलेगा नहीं अभी मैं बदल गया, अभी प्रेम नहीं है. अरे बाप रे, ऐसा खतरा है. Isn't it? But God never does that. पण देव असं कधीच No करत one नाही can change him. आणि कोणी त्याला बदलू His शकत love नाही. for you will remain eternal. आणि त्याची जी प्रीती आहे तुमच्यासाठी तो सार्वकालिकच राहणार. Amen. Amen. No one can remove God's love for you. आणि देवाची जी प्रीती तुमच्यासाठी आहे तो प्रीती कोणी काढू शकत नाही. Amen. Amen. So that's the security. म्हणून ही आपल्यासाठी एक सुरक्षाची गोष्टी उसका आहे. प्रेम हमेशा रहेगा. आणि कोई त्याच्या भी उसको प्रेम बदल नहीं सकता मेरे विरुद्ध बात करके. हेलो, नहीं तो मैं हमेशा मास्क का पॉलिश लगाने पड़ता. क्या मालूम उसका मन कौन बदलता मेरा विरुद्ध. Isn't it? मनुष्य में ऐसा ही है ना. आज तो प्रेम करता, कल क्या मालूम उसका मन कौन बदलता है. कल बोलेगा आज मैं प्रेम नहीं करता हूं. हाँ. तो इसके लिए मास्क का पॉलिश लगाने पड़ता हमेशा. बाबा तो प्रेम करते रहे, हाँ बदल मत. But praise God, God is not that way. पण प्रभूची स्तुती असो देव असं नाही. Amen. You can be confident in His love for you. आणि त्याच्या जो प्रीती तुमच्यासाठी आहे त्याच्यामध्ये तुम्ही आत्मविश्वास ठेवू Don't शकत think आहे. anyone will tell bad about you and God will say, oh, I had love for you, now I don't love you. No. असं विचार करू नका की तुमच्याविषयी वाईट कोणीतरी देवाला सांगणार आणि देव तुमच्यावर जो प्रीती आहे तो कमी करणार No. असं नाही. कोई भी उसको ऐसा बोल नहीं सकता ताकि वो तुमसे प्रेम नहीं करे या कम हो जाए प्रेम. ऐसा नहीं हो सकता.
So that's the security we have. म्हणून ही सुरक्षा आपल्याकडे आहे. He will always love me. देव नेहमी माझ्यावर प्रेम I करणार have this confidence. आणि माझ्याकडे ही आत्मविश्वास आहे. Amen. आमेन. Even if someone is better than me, जरी कुणी माझ्यापेक्षा चांगला आहे he'll still love me. तरी The तो same. माझ्यावर सारखंच प्रीती करणार. In the world there is competition. आणि जगामध्ये स्पर्धा असतो. आज वो है, कल दूसरा है, कल तीसरा है. आज ये एक्टर फेमस है, कल उसको नीचे गिरा के दूसरा फेमस हो गया. Isn't it? हेलो. होय ना. तो उन लोग का कंपटीशन बहुत रहता है, इसके लिए एक दूसरे को गिराते रहते हैं, मैं टॉप में रहने का. बट प्रेज गॉड, दिस इज नॉट विद गॉड. पण अशी स्थिती देवाबरोबर नाही. आमेन. आमेन. He will keep loving you. आणि देव सतत तुमच्यावर प्रेम Always. करत राहणार नेहमी. Even if someone is better than you, जरी कुणी तुमच्यापेक्षा चांगला आहे तरी yet he will love you the same. तरी देव तुमच्यावर सारखंच प्रीती करणार. Amen. आमेन. Okay. So keep these basic things in your mind. It's म्हणून very ही important. मूलभूत गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा, खूप महत्वाची आहे. So keep your hopes alive. म्हणून तुमच्या आशा सजीव ठेवा Keep expecting good. आणि चांगल्या गोष्टीची अपेक्षा करा. When you come to God, जेव्हा तुम्ही when you देवापुढे think येता, about God, जेव्हा तुम्ही देवाविषयी when you विचार pray to God, जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता, expect good. चांगल्या गोष्टीची अपेक्षा He's a करा. good God. देव एक चांगला देव You आहे. don't have to fear. तुम्हाला भ्यायची काय When गरज asking. आणि मागताना. If I ask him a bread, will he give me a stone? आणि जर मी भाकरी मागितले तर मला दगड देणार का? ऐसा वचन में लिखा है ना, नहीं देगा. तो तसं करणार नाही. Amen. You don't have to fear. तुम्हाला भ्यायची गरज नाही. So expect good. म्हणून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करा. When you believe in God, जेव्हा तुम्ही देवावर भरोसा करता, expect the best. चांगल्या गोष्टीची अपेक्षा करा. Amen. आमेन. More than people. आणि लोकांपेक्षा अधिक. If people can give this, God will give more than that. आणि जर लोक चांगलं देऊ शकत नाही त्याच्यापेक्षा उत्तम देव You know, many देऊ of us, शकतो. we can trust in men, अनेक लोक आपण जो आहे मनुष्यावर भरोसा करतो, but when it comes to God, we don't trust him. पण जेव्हा देवाच्या बाबतीत येतो आपण देवावर भरोसा करत नाही. हाँ, मनुष्य पे ट्रस्ट करता है, वो पूछा ना देगा. मैं प्रभु क्या मान, बहुत उपास प्रार्थना करके रो रो के पूछने वाला, कभी देता मालूम. No, that is wrong. आणि हे चुकीचं आहे. Now you must change. आता तुम्ही बदलले पाहिजे. Amen. आमेन. Now change your mind. आता तुमच्या Renew मन your बदला. mind. तुमच्या मनाला You will see नवीन. how blessed you become. मग तुम्ही बघणार किती आशीर्वादित See, तुम्ही every होता. blessing comes from God. आणि प्रत्येक आशीर्वाद देवापासून The Bible येतो. says- शास्त्र म्हणत आहे All good gifts come from God. सर्व चांगलं देणगी देवापासून येतो. Amen. आमेन. So believe in the best. म्हणून उत्तमावर विश्वास Expect करा good. आणि चांगल्या गोष्टीची Don't अपेक्षा करा. expect that God will put sickness and disease. आणि अपेक्षा करू नका की देव आजार व रोगराई घालणार. Lamentation 3:25 says, आणि विलाप 3:25 the म्हणत आहे Lord is good देव चांगला आहे. to those who hope is in him, आणि ज्या लोकांची आशा देवावर आहे to the one who seeks him. आणि जो त्याची शोध करतो. See, when you hope in his goodness, आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या चांगुलपणावर आशा धरता every evil that rises up against you will fall. प्रत्येक दुष्टाई जो तुमच्या विरुद्ध उठणार आहे ती पडून जाणार. Amen. आमेन. So think good about God. म्हणून देवाविषयी चांगला विचार Don't करा. blame God. देवावर at all. दोष लावू नका, मुळीच दोष लावू He is नका. not the source of evil. आणि देव वाईटाचा स्त्रोत नाही. Devil क्या करता है, प्रभु को ब्लेम करने लगा था ताकि you cancel your faith. ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या विश्वासाला रद्द करत Once आहे. you blame him, एकदा तुम्ही देवावर दोष लावले then you yourself close the door. मग तुम्ही स्वतः दार बंद करत आहात. In the Bible, I remember about a great king आणि शास्त्रामध्ये मला आठवत आहे एक महान राजाविषयी named Jehoshaphat. आणि ज्याचं नाव होतं यहोशपत. At a certain time, आणि एका वेळेमध्ये a great wicked king, आणि एक दुष्ट मोठा राजा his army came against him. आणि त्याचे सैन्य ह्या राजाच्या विरुद्ध आले. This king always believed in the goodness of God. आणि हा जो राजा होता नेहमी देवाच्या चांगुलपणावर He विश्वास believed करत that होता. God is good. आणि त्यांनी विश्वास केला की देव चांगला आहे. And when he got this news, आणि जेव्हा त्याला हे बातमी he मिळाली prayed to God. तो देवाकडे प्रार्थना केला And the Lord told him, आणि प्रभूने त्याला सांगितले don't worry. चिंता करू नका. This battle is not yours. आणि ही युद्ध तुझी नाही, This battle is mine. ही युद्ध माझी आहे. Because you believed in me. कारण तू माझ्यावर विश्वास केला आहे. Amen. So आमेन. look at this. आणि या गोष्टीकडे बघा. It can be transferred to him. आणि तो त्याच्याकडे आपण रद्दबदली करू शकतो. हेलो, जो भी प्रॉब्लम है उसका इसमें डाल सकता है तुम. लॉर्ड ठीक है, ये प्रॉब्लम मेरा प्रॉब्लम, मैं संभालूंगा. Amen.
because you trust Him, कारण तुम्ही देवावर भरोसा you करत believe आहात, in Him. तुम्ही त्याच्यावर विश्वास That केला is a good God. की तो एक चांगला देव आहे. Amen. See, आमेन. you have good thoughts about Him. आणि तुमच्या मनामध्ये देवाविषयी चांगला विचार Don't hold any bad thoughts. आणि कुठलाही वाईट विचार देवाविषयी धरू You are नका. canceling your own prayers. मग तुम्ही तुमच्या स्वतःची प्रार्थना रद्द करता. Amen. आमेन. Many come to God expecting an answer, but they doubt. अनेक लोक देवाकडे येत आहे उत्तरच्या अपेक्षा करून, पण देवावर शंका बाळगत क्या आहे. मालूम करेगा कि नहीं, ऐसा नहीं बोलना चाहिए. See this king. आणि हा राजाकडे बघा, He prayed to God, तो देवाकडे प्रार्थना केला and God sees his heart. आणि देव त्याचे हृदय He पाहतो always believed in me. आणि त्यांनी नेहमी माझ्यावर He विश्वास केला, trusts in me, माझ्यावर भरोसा केला and he speaks good about आणि me. माझ्याविषयी तो चांगला बोलतो He thanks me. आणि मला धन्यवाद He देतो praises me. आणि माझी स्तुती He करतो, worships me. माझी उपासना करतो His mind is on me. आणि त्याचे मन माझ्यावर आहे. So he said, "Don't worry. आणि देवाने सांगितले, चिंता करू नको, The battle is not yours now. आता युद्ध तुझी नाही, Now it's become mine." आता ती युद्ध माझी झाली And he आहे. said, "I will fight for you." आणि देवाने सांगितले, मी तुझ्यासाठी युद्ध You read करणार. this in 2 Chronicles 20. आणि 2 इतिहास 20 मध्ये तुम्ही हे So वाचा. God told him, म्हणून देवाने त्याला सांगितले, "You raise up an army. आणि तू एक सैन्य तयार कर. Army of what? आणि कुठला सैन्य तयार कर? Army of worshippers. आणि आराधकांचा सैन्य तयार कर Army of singers." आणि गीतकारांच्या Look at this. सैन्य तयार कर. Praise is a great weapon. आणि स्तुती एक महान शस्त्र Many have आहे. not understood this. अनेक लोकांना हे समजले When नाही. you thank Him, जेव्हा तुम्ही देवाला when you धन्यवाद, praise Him, जेव्हा तुम्ही त्याची स्तुती when you करता, speak good about जेव्हा God, तुम्ही देवाविषयी चांगलं बोलता that my God is a good God. की माझा देव एक चांगला देव आहे, He loves me. तो माझ्यावर प्रीती करतो, I'm special for Him. मी माझ्या त्याच्यासाठी विशिष्ट He आहे, will take care of me. तो माझी काळजी घेणार, He will fight my battles. तो माझं युद्ध You करणार. know when you say that, जेव्हा तुम्ही असं बोलता, that's a weapon. आणि तो एक शस्त्र आहे. Amen. Amen. You bring God on the scene. तुम्ही देवाला दृश्यात आणत आहे. So God told him, म्हणून देवाने त्याला सांगितले, make a big group of आणि- singers आणि संगीतकारांचा एक मोठा दल तयार कर, who will sing my goodness. जो माझ्या चांगुलपणाविषयी गीत गाणार. See, God loves it. आणि देवाला हे खूप आवडतो He wants to intervene in your life. आणि त्याला तुमच्या जीवनामध्ये यायची इच्छा If आहे. you just speak good things about Him जर फक्त तुम्ही देवाविषयी चांगल्या गोष्टी बोलले instead of bad things, आणि वाईट गोष्टींच्या ऐवजी, because He is not the source of bad. कारण तो वाईटाचा स्रोत नाही, The उगम नाही. devil wants you to say that. आणि शैतानाची इच्छा आहे की तुम्ही देवाच्या विरुद्ध So बोलले that पाहिजे, God is not able to help you. जेणेकरून देव तुमची मदत करायला असमर्थ असतो. Amen. आमेन. Hello. You know, praise shows faith. आणि जो स्तुती आहे आपला विश्वास दाखवतो. That's what Colossians 2:7 says. आणि असंच कोलोस्सीकरास 2:7 म्हणत आहे. You abound in faith आणि तुम्ही विश्वासामध्ये विपुल व्हा. when you thank God. जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देता, When you thank God, जेव्हा तुम्ही देवाला your धन्यवाद देता, faith brings God. तुमचा विश्वास देवाला आणतो. बहुत लोग ने ये वेपन यूज नहीं किया, फिजिकल वेपन यूज किया, गाली दिया, मार मारी किया, सब कुछ किया. मैं प्रभु बोलता नहीं. We are not fighting flesh and blood. आम्ही रक्त व मांसाशी लढाई करत नाही, We are fighting with the demonic forces. आपण शैतानी शक्तींबरोबर लढाई करत आहे. Amen. आमेन. And praise is one of the highest weapon. आणि स्तुती खूपच उंच असं शस्त्र If आहे. you have believed in Jesus, जर तुम्ही येशूवर if विश्वास you have केला, received जर Jesus, तुम्ही येशूचा स्वीकार केला आहे, start praising God. प्रभूची स्तुती करायला सुरू That's करा. a weapon. आणि तो एक शस्त्र And आहे. Satan doesn't want you to know that. आणि शैतानाची इच्छा नाही की तुम्हाला हे समजले पाहिजे. In the midst of trouble, आणि संकटाच्या मध्ये we complain and murmur आपण कुरकुर व तक्रार करतो, because we are used to that. कारण आपल्याला ती सवय झाली आहे. अरे काय करायचं काय माहिती नाही, असा प्रॉब्लेम झाला तसा प्रॉब्लेम झाला, बघा काय केलं प्रॉब्लेम. हम लोग कितना मांगता वो सब गोष्टी बोलते हैं, बट स्तुति मुंह से कभी नहीं आता, क्योंकि हमारे का मन में क्या स्तुति करने का, क्या चीज अच्छा चल रहा है स्तुति करने के लिए. See, that is the way we think. आणि अशा प्रकारे आम्ही विचार करतो. We wait for something good to happen to thank God. आपण वाट बघतो की काहीतरी चांगलं माझ्या जीवनामध्ये And the devil, घडेल, तेव्हा once मी he देवाला knows that, स्तुती देतो. आणि शैतानाला जेव्हा हे माहिती असतं, अच्छा समय आया तो ये स्तुति करेगा, इसको अच्छा समय आने ही नहीं देगा लाइफ में. कभी भी तकलीफ ही लाएगा तुम्हारे घर में, ताकि तुम कभी भी स्तुति नहीं कर सकता. दिस इज अंडरस्टैंडिंग. आणि हीच आपली समज आहे. दैट इज रॉन्ग. आणि ही चुकीचं आहे. इट्स अ वेपन. आणि स्तुती एक शस्त्र आहे. व्हाट डिड गॉड टेल हिम? आणि देव काय बोलतो? रेज अप an army of worshippers आणि आराधकांचे एक सैन्य तयार who कर, will sing
God's goodness. जो देवाच्या चांगुलपणाविषयी गीत You गाणार, know, when you sing songs which speak about His goodness, जेव्हा तुम्ही असे गीत गात आहे जो देवाच्या चांगुलपणाविषयी बोलतो, God enters the scene. देव त्या दृश्यामध्ये Don't प्रवेश think when I करतो. speak bad about Him, He comes. आणि असं नाही जेव्हा मी देवाविषयी वाईट बोलतो तेव्हा देव येतो, असं ये नाही. डेविल ने बहुत लोगों को चीट किया. मैं ऐसा बोलना, प्रभु क्या किधर है, तू कभी नहीं आता, फिर आएगा प्रभु, ऐसा है क्या, मैं आता हूं. उल्टा नहीं आएगा वो. हेलो. See, many things wrong are fed in our minds. अनेक चुकीच्या गोष्टी आमच्या That's why we मनामध्ये use भरल्या negative to गेल्या. bring God. म्हणून हाँ? आपण नकारात्मक गोष्टी मैं बोलतो. रोया तो प्रभु आएगा, मैं गिड़गिड़ाया तो प्रभु आएगा, मैं बोला किधर है प्रभु, तू किधर, क्यों, अरे इतना प्रॉब्लम है, क्या है, तो प्रभु आएगा. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. In fact, when you speak good about Him, खरोखर जेव्हा तुम्ही देवाविषयी चांगलं बोलता that is faith आणि तो विश्वास आहे which brings God in the scene. जो देवाला दृश्यात आणतो. See, to defeat the army, आणि सैन्याला पराभूत What did God करण्यासाठी tell him? देवानी राजाला काय सांगितले, form a group आणि एक दल तयार कर and let them sing about the goodness of God. आणि त्यांनी देवाच्या चांगुलपणाविषयी गीत And गायले they पाहिजे. started to sing आणि ते गीत गायला सुरू God's केले goodness, देवाच्या चांगुलपणाविषयी. just repeating 2 lines. फक्त 2 शब्द बोलत होते. What was that? आणि ती काय होती, You know what was that? आणि ते 2 वाक्य काय होते, God is good. देव चांगला आहे. Amen. आमेन. And second is, आणि दुसरा आहे, His mercy endures forever. आणि त्याच्या दया सनातनसाठी आहे. These 2 lines they sang. आणि हे 2 वाक्य फक्त त्यांनी गीत गायले. God is good. देव चांगला His आहे mercy endures forever. आणि त्याची दया युगानुयुगसाठी And आहे. this brought God on the scene. आणि ही गोष्टी देवाला दृश्यात आणले. And when God came on the scene, आणि जेव्हा देव दृश्यावर there आले was so much confusion in the आणि- enemy's camp. आणि शत्रूच्या तंबूमध्ये खूप गोंधळ That निर्माण instead झाले of fighting with them, की राजाबरोबर लढाई करण्याच्या they ऐवजी started to fight among ते themselves. स्वतः बरोबर लढाई करायला And सुरू they केले themselves defeated आणि themselves. त्यांनी स्वतःला पराभूत केले, they एकमेकांना left- पराभूत केले. Everything, they left and ran away. आणि प्रत्येक गोष्टी त्यांचे मालमत्ता सोडून ते धावून And पळत this गेले. king and his people got everything. आणि हा जो राजा होता आणि त्याच्या सैन्य जे गीत गात होते त्यांना हे सर्व मालमत्ता प्राप्त झाले. Amen. आमेन. They didn't have to use any physical weapons. आणि त्यांना कुठलाही नैसर्गिक शस्त्रांचा उपयोग करायची गरजच And they लागली won नाही. with just 2 आणि lines. ते फक्त 2 वाक्याने युद्ध जिंकले. For God it is so easy. आणि देवासाठी गोष्टी खूप We सोप्या always आहेत. think, no, some big things. No, no. आपल्याला नेहमी वाटतं मोठ्या गोष्टी One झाल्या thing I've पाहिजे. learned, simple things आणि एक गोष्ट मी शिकलाय की सोप्या गोष्टी देवाला आवडत do the आहे miraculous. आणि ते चमत्कारिक गोष्टी करतो. Because we have been fed that नहीं बड़ा ऐसा होना चाहिए फिर ऐसा नहीं है. Simple शब्द से सब कुछ हो जाता है. Amen. Amen. That's why in my prayer I've learned the high level prayers. म्हणून माझ्या प्रार्थनामध्ये मी उच्च प्रतीच्या प्रार्थना शिकलो It आहे really pleases God. जो खरोखरच देवाला खुश करतो. Amen. See, look at this. आणि बघा ह्या He गोष्टी कर. told them, you say like this. आणि देवाने सांगितले तुम्ही असं बोला You sing like आणि this. तुम्ही असं गीत गा, Then I'm able to enter. मग मी समर्थ आहे That प्रवेश means करायला. if you don't sing like this, ह्याच्या अर्थ आहे जर तुम्ही असं गीत you गायले don't नाही, praise God. जर तुम्ही प्रभूची You स्तुती don't केली, thank God. तुम्ही प्रभूला धन्यवाद दिले नाही तर, Don't speak about His goodness. आणि त्याच्या चांगुलपणाविषयी बोलले नाही, You close the door for me to enter. मग तुम्ही दार बंद करत आहे ज्याच्यामुळे मी प्रवेश करू That शकत नाही. shows praise is such a powerful weapon. आणि हे दाखवत आहे स्तुती खूपच सामर्थ्यशाली शस्त्र आहे And rarely we have used it. आणि क्वचितच आम्ही स्तुतीचा उपयोग केला आहे. Amen. आमेन. तुम भी खुद गा सकता है. When you're going through some trauma, some problems, जेव्हा तुम्ही काय आपत्तीतून जात आहे, समस्यातून जात आहे, you can sing like these songs. तुम्ही असं गीत गाऊ My शकत God is आहे good. की माझा देव चांगला आहे, His mercy endures forever. त्याची दया सनातन आहे. You will not even know that you'll come out of every problem. आणि तुम्हाला कळेल पण नाही तुम्ही प्रत्येक समस्यातून बाहेर We निघणार. never thought that praise could be a weapon. आपण कधीच विचार केला नाही की स्तुती एक शस्त्र होऊ शकतो. Amen. Amen. So, धन्यवाद दिया तभी एक weapon है devil के विरुद्ध. Holy Spirit once told me the highest kind of prayer is praise and thanksgiving. आणि पवित्र आत्म्याने worship. सांगितले की उच्च प्रकारची जी प्रार्थना आहे ती आहे स्तुती व आभार प्रदर्शन किंवा धन्यवाद देणे. So when you keep thanking and praising God म्हणून जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करत आहे, with all धन्यवाद your करत heart in आहे the midst of your आणि problems तुमच्या संपूर्ण हृदयाने तुमच्या सर्व or any समस्यामध्ये kind of attacks, किंवा कुठल्याही प्रकारच्या हमल्यामध्ये you let God to intervene. मग तुम्ही देवाला मध्ये यायची परवानगी And when देता. God comes on the scene, आणि जेव्हा देव दृश्यावर येतो
all these problems are lifted up. आणि हे सर्व समस्या उचलले जातो. Amen. Amen. Keep saying God is good. आणि नेहमी बोलत राहा की देव God is चांगला, good all the time. देव सर्वदा चांगला आहे And He'll only do good for me. आणि देव फक्त चांगलंच माझ्यासाठी करणार. And when you say that, आणि जेव्हा तुम्ही असं बोलतात since you're saying what God is, आणि तुम्ही असं बोलत आहे की देव कोण आहे म्हणून, that goodness will embrace you. तो जो चांगुलपणा आहे तुम्हाला आलिंगन देणार. What you say about God आणि जे तुम्ही देवाविषयी is बोलत what आहात comes upon you. आणि तीच गोष्टी तुमच्यावर येतो. When you say God is good, जेव्हा तुम्ही बोलतात देव चांगला God's आहे, goodness comes upon देवाचा you. चांगुलपणा तुमच्यावर उतरतो. Amen. आमेन. If you speak bad about Him, जर तुम्ही देवाविषयी वाईट the बोलता, devil enters the scene शैतान दृश्यामध्ये प्रवेश करतो. because your faith is in the evil one. कारण तुमचा जो विश्वास आहे त्या दुष्ट व्यक्तीमध्ये आहे. Amen. आमेन. When you say God is good, His जेव्हा goodness तुम्ही- will protect you. जेव्हा तुम्ही म्हणत आहे देव चांगला आहे, त्याच्या चांगुलपणा तुमचे रक्षण करणार And He Himself will destroy the works of the devil. आणि देव स्वतः शैतानाच्या सर्व कामांचा नाश करणार. So, living this praise life म्हणून हे स्तुतीचे जीवन जगणे is the most powerful way to live. आणि खूप सामर्थ्यशाली मार्ग आहे Pastor, जगण्यासाठी. how can I live a powerful life? पाषाण मी सामर्थ्यशाली जीवन कसं जगू शकतो? कितना उपवास करने पड़ेगा? 40 दिवस 5, ये सब करने को जरूरत नहीं. कितना रोने का कोई जरूरत नहीं. हेलो, स्तुति आराधना का जीवन बिताओ, धन्यवाद का जीवन बिताओ. Amen. Amen. You can live a victorious life. तुम्ही एक विजयशाली जीवन जगू शकत आहे. Praise life. You know, praise affects you, आणि स्तुती तुमच्यावर परिणाम करतो, affects the devil, शैतानावर परिणाम करतो and it even touches God. आणि देवाला देखील स्पर्शित करतो. 3 areas में praise काम करता है. आणि 3 भागामध्ये स्तुती काम करतो. तुम्हारा जीवन को भी आशीर्वाद, शैतान को भगा देता है और प्रभु की तरफ से भी कृपा आता है. Amen. Amen. See this आणि ह्या गोष्टीकडे बघा. simple thing. आणि सोप्प It's so गोष्टी powerful. आणि खूपच सामर्थ्यशाली आहे. If the Lord says जर in Colossians 1:27, कोलोसेकरस Or 2:7, 1:27 sorry, 2:7. कोलोसेकरस 2:27 मध्ये you abound in faith आणि तुम्ही विश्वासामध्ये विपुल with thanksgiving, आभार प्रदर्शनाने, that means त्याचा अर्थ आहे if we don't do thanksgiving, जर तुम्ही आभार प्रदर्शन करत नाही, we will not abound in faith. आपण विश्वासामध्ये विपुल होणार Simple. नाही. अगदी सोपं I sing आहे. this. तुम्ही हे पाहिले का? ऐसा नहीं, मैं नहीं करता मतलब विश्वास में भी नहीं बढ़ेगा तुम. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. That's what the Bible says, rejoice in the Lord always. म्हणून शास्त्र म्हणत आहे सर्वदा प्रभूमध्ये आनंद And again करा. I say आणि rejoice. पुन्हा मी सांगतो आनंद करा. You know, we remember Apostle Paul आणि प्रेषित पॉल विषयी आपण and आठवतो Silas आणि सिलास विषयी when they were thrown in the jail. जेव्हा त्यांना तुरुंगात टाकण्यात आले What did they do? आणि त्यांनी काय केले? They were in the midst of problem. आणि ते समस्याच्या मध्ये होते. They didn't say, oh, मैं कुछ नहीं किया फिर भी जेल में डाला, किधर था प्रभु क्या, ऐसा सब नहीं किया उसने. What did they do? आणि त्यांनी काय केले? They just praised and sang songs. त्यांनी फक्त स्तुती केली, प्रभूसाठी गीत गायले. कुड़कुड़ नहीं किया, मरमर नहीं किया, कंप्लेन नहीं किया, क्या प्रभु तेरे लिए काम करने का और मार खाने का, अंदर डाल दे तो कुछ करता भी नहीं. वो सब से प्रभु आएगा भी नहीं. तुम दरवाजा ही बंद कर दिया उसको. नहीं. Paul knew all this. आणि पौलाला हे सर्व माहिती होतं. Murmuring, complaining, blaming, God won't help. आणि कुरकुर करणे, तक्रार करणे प्रभूची काय मदत करणार नाही. Amen. See, he knew the secret. आणि त्याला रहस्य माहिती होता. Many of us don't know this. अनेक लोकांना ही What did he माहिती. do? आणि त्यांनी काय केले? अगर तुमको बोलता है चलो हम स्तुति करें, क्या स्तुति करेंगे, इधर इतना मारा उसने सब, इधर तकलीफ, इधर टेंशन, और तुम स्तुति करने का बोला. मन करता है क्या स्तुति करने को, धन्यवाद करने को? क्या बहुत अच्छा मौका है क्या धन्यवाद करने? ऐसा सब हम लोग बड़बड़ करेंगे, है ना? दिमाग यूज करते हैं हम लोग. बट पॉल सेड, लेट अस सिंग सॉन्ग. आणि पौलाने सांगितले चला आपण Thank the प्रभूसाठी Lord. गीत गाऊया, प्रभूला धन्यवाद देऊ. You don't need something good to thank the Lord. आणि तुम्हाला काही चांगल्या गोष्टी नको प्रभूला धन्यवाद द्यायला. हॅलो, काय पास्टर तुम्ही धन्यवाद बोलता, किती प्रॉब्लेम आहे घरात, हा? रडायचा वेळ आला आता, तुम्ही धन्यवाद सांगता. Isn't it? पास्टर को बिल्कुल हृदय नहीं, कड़क हृदय हो गया.
ऐसा टाइम पे रोने का, तुम भी रोने का, हम भी रोएगा, बहुत अच्छा लगता लोग. हाँ? मैं बोला अगर स्तुति करो, काय स्तुति करो? Okay, so what did Paul do? पौलाने काय He केलं? praised God. त्यांनी प्रभूची स्तुती Thank केली, God. प्रभूला धन्यवाद दिले. And what happened then? आणि मग काय झाले? A miracle. एक चमत्कार घडले They were free. आणि ते बंधमुक्त झाले. Amen. Look Amen. at this. See, God wants to free you. आणि देवाला तुम्हाला God wants बंधमुक्त to करायचं. bless you. देवाला तुम्हाला आशीर्वादित करायची But इच्छा speak आहे. about His पण goodness. त्याच्या चांगुलपणाविषयी बोला, Thank Him. त्याला धन्यवाद द्या. Amen. आमेन. See, from any bondage you can be free. आणि कुठल्याही बंधनापासून तुम्ही मुक्त होऊ शकत कितने आहात. लोगों ने ऐसा बुरा समय में धन्यवाद दिया? दिया? किती लोकांनी वाईट वेळेमध्ये प्रभूला स्तुती केले Good. किंवा Good. दिले. There are some. Very good. आणि असं काही लोक आहे. Praise God for that. आणि प्रभूची स्तुती असो ह्याच्यासाठी. You know, even David, आणि दावीद देखील, though David was, full of many faults, आणि जरी दावीद खूप चूक करणारा and he मनुष्य did a होता lot of things आणि wrong. त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आपल्या जीवनामध्ये, He was not a perfect man. आणि तो काय परिपूर्ण मनुष्य नव्हता. God even testified about him. आणि देवाने त्याच्याविषयी साक्षी दिली His heart is next to my heart. आणि त्याचे हृदय माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. He had his own faults and आणि failures. त्याच्यामध्ये स्वतःच्या चुका होता, अपयशी होते. But he never complained पण त्यांनी कधीच कुरकुर केला about what नाही he was going through. की कुठल्या गोष्टीतून जात आहे त्याच्याविषयी. He loved God आणि तो देवावर खूप प्रीती केला more than anything in this world. आणि जगामध्ये कुठल्याही गोष्टीपेक्षा त्यांनी And देवावर all अधिक he प्रीती केली. wanted for that was God must be happy with him. आणि त्याला एकच गोष्टी हवी होती की देव त्याच्यावर खुश असला पाहिजे. See, इतना परफेक्ट नहीं था वो. सबसे ज्यादा गलती किया उसने. बहुत गलती हो गया उससे. मिस्टेक्स बहुत किया, बहुत सारा चीज किया उसने, बहुत सारा चीज किया. बट उसका हार्ट प्रभु के लिए था हमेशा. जब भी वो when he used to fall into sin, जेव्हा तो पापात he would come पडला, to God and say, तो देवापुढे येऊन बोलत होता, Lord, I'm really sorry. I didn't want to do that. प्रभू मला खरोखर I fell क्षमा into कर. sin. Please मला forgive. तसं करायचं नव्हतं पण मी पापात पडलो. See, he used to say that, I आणि know I've तो- hurt you. आणि मला माहितीये देवा मी तुला दुःख दिले आहे असं करून, I don't want to hurt you. मला तुला दुःख I know द्यायचं sin नाही. hurts you. मला माहितीये पाप तुम्हाला You दुःख know, होतो. I have also said many times, आणि अनेकदा मी देखील असं सांगितले आहे I've come to the Lord and said आणि that, मी प्रभूकडे येऊन असं म्हटलं I आहे, know sin hurts you. मला माहितीये प्रभू पाप तुला दुःख देतो You don't like me to sin. आणि तुला आवडत नाही जेव्हा मी पाप करतो. But I didn't sin to hurt you. पण मी पाप केले नाही तुला दुःख Maybe in my देण्यासाठी. weakness of the flesh I sinned. कदाचित माझ्या देहाच्या अशक्तपणामध्ये मी पाप केला असेल, But deliberately I didn't do it to hurt you. पण मुद्दामहून मी केला नाही तुम्हाला दुःख But देण्यासाठी. yet I don't justify myself. तरी मी स्वतःच्या न्यायनिवाडा I करत call नाही sin as sin. आणि मी पापाला पापच बोलतो. I don't make excuses. मी बहाणा करत नाही. Lord, I repent. प्रभू मी पश्चाताप करतो. Amen. आमेन. God loves it. आणि प्रभूला हे खूप आवडतो. David was a man आणि दावीद एक that मनुष्य put the Lord above everything else. आणि त्यांनी प्रभूला प्रत्येक गोष्टीपेक्षा वर ठेवला. If he messed up, he would come and repent. आणि जर त्यांनी गोष्टी किचकट केल्या तर ते येऊन He पश्चाताप करत worshipped the Lord every day. आणि दर दिवस तो प्रभूची आराधना And करत he होता gave thanks to the Lord every आणि day. दररोज त्यांनी प्रभूला धन्यवाद दिले He loved the Lord. आणि तो प्रभूवर प्रीती केला Even in all his mistakes, आणि त्याच्या सर्व चुकांमध्ये देखील he never left the Lord. त्यांनी प्रभूला कधी सोडले Though he नाही. didn't have a good voice, जरी त्याच्याकडे एक चांगला but आवाज he would नव्हता always sing to the Lord. पण नेहमी तो प्रभूसाठी गीत गात होता. So God loved David म्हणून देवाने दावीदावर प्रीती केली and delighted in blessing him. आणि त्याला आशीर्वाद देण्यामध्ये प्रभूला खूप आनंद वाटत होता. We have one beautiful verse आपल्याकडे एक सुंदर in वचन Psalms 35:27. आणि स्तोत्रसंहिता 35-27 मध्ये Let us shout for joy and be glad, आपण आनंदाने किंचाळूया आणि आनंदित and होऊ let them say continually, आणि आपण निरंतर बोलूया let the Lord be आणि magnified, प्रभूच्या नाम महिमारूपी हो who has pleasure in the prosperity of his servant. आणि ज्याला आपल्या सेवकाच्या उन्नतीमध्ये आनंद आहे, उल्हास आहे. And I'll praise the Lord all day. आणि मी प्रभूची स्तुती पूर्ण दिवस करणार. Say, God has pleasure. आणि प्रभूला उपभोग आहे, आनंद आहे. वो दुख नहीं होता तुम्हारा सक्सेस हो गया, तुमको आशीर्वाद मिला तो. No. He has pleasure. He loves to see you prosperous. आणि जेव्हा तुम्ही उन्नती होत आहेत हे बघायला प्रभूला खूप आनंद वाटतो. Amen. Amen. Because there's many teachings that thinks that poverty is a blessing. आणि अनेक असं शिकवण आहे ज्यांची असं विचार आहे की दरिद्री एक आशीर्वाद आहे. They think
If you are poor, it shows you how holy you are. आणि त्यांचा असा विचार आहे की जर तुम्ही गरीब आहात हे दाखवत आहे किती पवित्र तुम्ही If आहात. you are rich, that shows you're not holy. आणि जर तुम्ही श्रीमंत आहात हे दाखवत आहे की तुम्ही पवित्र नाही. So they try to make themselves poor so that to attract God, showing him that I'm holy. आणि ते गरीब असून देवाला आकर्षित करायचा प्रयत्न करत आहे हे दाखवून की मी पवित्र आहे. See, the Lord has pleasure in your आणि prosperity. प्रभूला तुमच्या समृद्धीमध्ये आनंद आहे, विलास In आहे. fact, you please him and you're आणि prosperous. खरोखरच जेव्हा तुम्ही समृद्ध आहे तुम्ही देवाला संतुष्ट हम लोग सोचते करतात. हैं कि हम लोग प्रॉस्पर होगा तो उसको दुख हो जाएगा. इधर तो लिखा है कि वो प्लीज हो जाता है, खुश हो जाता है. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Amen. आमेन. If it is his will, जर ही त्याची मर्जी आहे then anytime I can be मग prosperous. कधीही मी समृद्ध होऊ शकतो. Amen. आमेन. अगर उसका इच्छा ही है मेरा प्रॉस्पेरिटी होने का, तो इजी है होने का. और नहीं हो रहा है, क्यों नहीं हो रहा है? शैतान अड़चन ला रहा है. Okay. So from now on, म्हणून I will आता believe मी विश्वास that करणार I will be prosperous in Jesus' की name. मी समृद्ध होणार येशूच्या नावात. I refuse to be poor. आणि मी गरीब व्हायचा I refuse नाकारतो to be broken down. आणि भग्न व्हायचं मी In Jesus' नाकारतो name. येशूच्या नावात. Because prosperity of my life, in कारण spirit, जीवनाची- soul and body, pleases my God. कारण जी समृद्ध आहे माझ्या आत्मामध्ये, जीवामध्ये, शरीरामध्ये ही देवाला संतुष्ट करतो. You know, if you read the I'm going to teach you more on this. आणि ह्याच्यावर मी तुम्हाला अधिक शिकवण You know, देणार the Lord आहे. has spoken, the Bible has spoken much on prosperity. आणि शास्त्राने अधिक समृद्धीवर सांगितले आहे. He's only against money that must not master you. आणि फक्त देव ह्या गोष्टीच्या विरुद्ध आहे की पैसा जो आहे तुमच्यावर प्रभुत्व नाही केला पाहिजे. हाँ, because बहुत लोग पैसा आने का बाद प्रभु को ही छोड़ दिया, चर्च भी आने का बंद कर दिया, काम करने का भी बंद कर दिया. See, money has that influence of greed, आणि पैसामध्ये त्या लोभाचा एक गुण आहे, pride. गर्वाचा. See, there are many evil qualities in money. आणि पैसामध्ये खूपच वाईट गुण आहे. The devil has attached all this. आणि शैतानाने हे सर्व जोडले आहे. Because we are in the sinful world, कारण आम्ही ह्या पापीमय जगामध्ये आहे. so money, you know, could do all this harm. म्हणून पैसा हे सर्व हानी करू शकतो. So don't think that God is against you being prosperous. No. म्हणून असा विचार करू नका की तुम्ही समृद्ध होत आहे ह्याच्या विरुद्ध देव आहे असं No. नाही. The first step to be prosperous is to believe that God wants me to be आणि prosperous. प्रथम पाऊल जर तुम्हाला समृद्ध व्हायचं आहे असं तुम्ही विश्वास केले पाहिजे की देवाचीच इच्छा आहे की मी समृद्ध झालो God पाहिजे. wants me to be rich. आणि देवाची इच्छा आहे की मी श्रीमंत झालो But there पाहिजे. are some do's and don'ts that I'll teach you tomorrow. पण असं काय कायदे आहे, नियम आहे जे तुम्ही केले पाहिजे, नाही केले पाहिजे, जे उद्या मी तुम्हाला शिकवणार But आहे. this is good news पण ही चांगली बातमी आहे that God wants me to prosper. That means He will not hinder me being prosperous. आणि देवाची इच्छा आहे आम्ही समृद्ध झालं पाहिजे. याचा अर्थ आहे की देव माझ्या समृद्धीमध्ये अडथळा कधीच घालणार अगर नाही. प्रभु अड़चन नहीं डालेगा मैं प्रॉस्पेरिटी के बीच में, तो कौन डाल सकता है? और कोई भी डाला तभी प्रभु यीशु के नाम से मुझे अधिकार है. Amen. Amen. But if God interferes in my prosperity, then I can never prosper. आणि जर देव माझ्या समृद्धीमध्ये मध्ये आला तर मी कधीच उन्नती करू शकत नाही. Amen. आमेन. If God is against me being prosperous, जर देव माझ्या विरुद्ध आहे की मी समृद्ध होत आहे म्हणून, तो सपने भी मत सोचो कि प्रॉस्परस होएगा करके, क्योंकि हर टाइम तो प्रॉस्पर करेगा प्रभु अपने को निकाल देगा सब. But praise God, पण प्रभूची स्तुती असो. He is pleased when I prosper. आणि जेव्हा मी समृद्ध होतो तेव्हा देव ह्या गोष्टीवर खूपच संतुष्ट आहे. When you're in good health, जेव्हा तुम्हाला चांगलं आरोग्य you are pleasing Him. तुम्ही देवाला खुश करतात. It's not giving Him glory. आणि ही When देवाला you're sick, गौरव देत नाही जेव्हा तुम्ही आजारी बहुत आहात. लोग बोलते हैं, मैं बीमार हूँ प्रभु तुम्हारा गौरव हो, तुम्हारा गौरव के लिए मैं बीमार हूँ. वो गलत है. वो God is never pleased with our sickness. आणि देव तुमच्या आजारावर कधीच खुश He नाही. is pleased with our prosperity in your physical body too. आणि तुमच्या जे शारीरिक शरीरामध्ये जी उन्नती आहे त्याच्यामध्ये देखील देवाला आनंद आहे, रुची आहे. How many of you want to please God? आणि किती लोकांना देवाला खुश करायचं आहे? If I say, हाँ मैं कोई प्लीज करने का, मैं ना इसके लिए गरीब रहता हूँ. नहीं, गलत है. You can never please God. मग तुम्ही देवाला कधीच खुश करू If शकत you are नाही. prospering in spirit, soul and body, जर तुम्ही तुमच्या आत्मामध्ये, जीवामध्ये, Circumstance of शरीरामध्ये उन्नती करत आहे, जीवनाच्या परिस्थितीमध्ये उन्नती करत आहे, you are pleasing Him. मग तुम्ही देवाला खुश He is very करता. happy. तो खूपच आनंदित He is होतो. our Father. तो आमचा पिता आहे. When we are doing well, जेव्हा आम्ही चांगलं करतो you make Him happy. तुम्ही त्याला खुश करतात. कौन सा भी पिताजी अपना बेटा बेटी अच्छा करता है तो खुश होता है ना.
अरे तुमने मेरा दिल को बहुत खुश किया, isn't it? होय ना? अगर कुछ नहीं, हाँ बहुत दिल को खुश किया, ऐसा बोलते हैं कौन? तुम बहुत बीमार है ना, मैं बहुत खुश हूं, ऐसा कोई बोल सकता है? नो. नाही. Amen. So once you know the truth, म्हणून एकदा तुम्हाला सत्य समजले, that God is not interfering, देव मध्ये येत नाही, then who is that? मग कोण मध्ये It's येतो? the devil. तो शैतान आहे. So I refuse to be sick. म्हणून मी आजारी व्हायच्या नाकारतो. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. When you say that, जेव्हा तुम्ही असं you बोलता, are pleasing God, तुम्ही देवाला खुश करता and God enters your scene. आणि देव तुमच्या दृश्यामध्ये प्रवेश करतो. If you accept sickness, जर तुम्ही आजाराच्या you are स्वीकार, blocking God. तुम्ही देवाला अडथळा घालतात. तुम्हारा आरोग्य नहीं चाहिए, मैं बीमारी में रहना चाहता हूँ, तो डेवल और बीमारी डालते रहेगा. वेरी गुड बोलेगा, बहुत अच्छा है तुम. ऐसा चर्च को मत जाओ जो ये सब सिखाता है. हेलो, आर यू गेटिंग इट? तुम्हाला इट कळत इज आहे? नेवर गॉड, देव कधीच नाही, इट इज अस. हे आपणच आहे. इज ऑलवेज गुड, इज ऑलवेज गुड. आणि देव नेहमी चांगला आहे. You let God's goodness come or the devil's evil come. आणि तुम्ही देवाच्या चांगुलपणा तुमच्यावर येऊ द्या जेव्हा शैतानाचा दुष्टाई येतो. Amen. आमेन. Either you let in, whatever you let in. आणि जे काय गोष्टीला तुम्ही परवानगी देतात, God doesn't want you to go through sickness and disease. देवाची इच्छा नाही की तुम्ही आजार व रोगातून गेले He पाहिजे. wants us to trust Him आणि देवाची इच्छा आहे आपण त्याच्यावर भरोसा केला so पाहिजे, that He'll pour out all His blessings upon you. जेणेकरून तो त्याच्या अधिक आशीर्वाद आपल्यावर Don't ओंडेल. look at the world. आणि जगाकडे बघू नका. Oh, it's so dark. आणि इतकं अंधकार There आहे are financial crises. आणि इतकं संकट There's आला, sickness and disease. आजार व रोग आहे. We have the promise. आपल्याकडे अभिवचन आहे. Amen. आमेन. That God has pleasure in my prosperity. की देवाला माझ्या उन्नतीमध्ये आनंद आहे. Amen. आमेन. Don't look at the world. आणि जगाकडे बघू नका. उधर तो हर एक प्लेटफॉर्म में से सब नेगेटिव न्यूज आते रहता है, isn't it? होय एक ना? भी पॉजिटिव न्यूज बोलता है क्या? नहीं. प्लेन क्रैश हो गया बताएगा, एक आधा हो गया तो, मगर हर टाइम जो प्लेन अच्छा आता है उसका नहीं बोलेंगे उन लोग. ऐसा बोला क्या? आज पूरा दिन में बिल्कुल क्रैश नहीं हो गया, सब अच्छा प्लेन नीचे आया, ऐसा नहीं बोलेंगे हम लोग. हाँ, ब्रेकिंग न्यूज, आज प्लेन क्रैश हो गया. हाँ, ये रोज होता है क्या? कभी कभार होता, मगर वो फियर एवरीवेयर. आणि प्रत्येक ठिकाणी भीती आहे, भीतीच्या मारा आहे. This sickness is coming, that sickness is हा coming, आजार this येत is आहे, तो happening, आजार that येत is आहे. happening, this is happening, हे होत आहे, ते होत आहे. and you don't see the promise. आणि तुम्ही मग वचनच अभिवचन You पाहत cannot नाही. live based on this negative diet. आणि नकारात्मक भोजनावर तुम्ही जगू शकत नाही. No, it will defeat you. मग ही गोष्टी तुम्हाला पराभूत In the करणार. midst of all this, आणि हे सर्व in the गोष्टी midst of all आणि this, या सर्व गोष्टीच्या मध्ये you need the promise that is God's word. तुम्हाला अभिवचन पाहिजे जो देवाचे वचन आहे. Amen. Amen. So don't miss the church. म्हणून म्हणली चुकू Keep नका, on hearing the word. सतत वचन ऐकत राहा. Let me tell you, तुम्हाला सांगू द्या, you need the word of God, आणि तुम्हाला देवाचे वचन पाहिजे which is a sure foundation. जो खरी पाया आहे. Amen. आमेन. हर टाइम वचन सुनो ताकि ये सब जो न्यूज सुन रहे हो तुमको डुबाएगा नहीं, तुमको ऊपर रखेगा. Amen. आमेन. Bring your whole family. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला Even on घेऊन Sundays, आणि रविवारी hear the word वचन ऐका and keep yourself fit. आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा. Without the word, वचनाशिवाय God cannot work in your life. देव तुमच्या जीवनामध्ये काम करू Remember शकत this आणि always. हे गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. Amen. आमेन. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.